हॅलो, थँक्यू सो मच प्रोजेक्ट पाटील सर. ते ही रजा घेताना पाहायला मिळतील, परंतु पुन्हा जोडले जातील. आणखीन एक आवाज उद्या ऐकायला मिळेल. शेखरजी पाटील सर आज पाहिलं तर थोडेसे व्यस्त आहेत, परंतु पुन्हा त्यांची हजेरी लागली या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅच कडे. दोन्ही टीम साठी फार महत्वाचे असेल. जर इथून लढतील तर पुढे देखील खेळताना पाहायला मिळतील. 12 बॉलचा हा सामना असेल आणि ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकाची कामगिरी केली होती केतन देशमुख समोर प्रथमेश आहेत. या विलिसला गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल योग्य टप्प्यावर रिलीज केला. डॉट बॉलची सांगता सुरुवात झाली. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसाइड मी तर म्हणेन श्रीराम चिंचवली संघानं काय केली याचं उदाहरण पाहायला मिळालंय. आई बॉल वेगवान तेज तरार पाहायला मिळालाय. सटीक लेंथवर आणि सटीकतावर आणि अचूकतावर गोलंदाजी सध्या पाहायला मिळेल चिंचवली एक्सप्रेस टीम प्रथमेश यांच्या माध्यमातून. आणखीन एक या षटकामधील जर पाहिलं तर सलगच हे तिसरं डॉट बॉल पाहायला मिळेल. ज्या खेळाडूने धुमाकूळ घातला होता ना त्याच खेळाडूला शांत केला या दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या मॅच मध्ये. आणखीन एक कमालीची गोलंदाजी. समोर कोणता खेळाडू आहे यामध्ये फरक पडत नाहीये. तुमच्या हाती गोलंदाजी दिली आहे, तुमच्या टीमला तुमच्याकडे भरपूर अपेक्षा आहेत आणि त्याच अगदी अपेक्षावर सार्थकी लावत असताना कमालीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते. चांगलं प्रदर्शन आज या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिलं. प्रथमेश काय कमालीची गोलंदाजी. 4 मध्ये एकही धाव नाहीये. आणखीन एकदा केतन सलगचा जर पाहिलं तर 5 बॉल निर्धाव केले आहेत, ज्याच्यामध्ये एकही धाव नाहीये. एका क्षणाला हिरो तर एका क्षणाला झिरो. हेच तर टेनिस बॉल क्रिकेटचं खरं सौंदर्य आणि तेच पाहायला मिळतोय प्रथमेश यांच्या माध्यमातून. कमालीची गोलंदाजी. ओहो, अंतिम बॉलवर धाव आली. जरी गोलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्यानं स्वागत करा. या गोलंदाजाचं 5 बॉल टाकले आहेत, त्यामध्ये फक्त अवघ्या एकच धाव मात्र या गोलंदाजानं खर्च केल्या. नाव विसरू नका, नाव आहे प्रथमेश आणि गाव आहे चिंचवली. काय कमालीची गोलंदाजी त्यांची राहिली. आज नेतृत्व तेही चांगल्या पद्धतीनं करताना पाहायला मिळतील, कारण की या सिनियर खेळाडूंच्या तालमेलीत घडलेला हा खेळाडू आणि कामगिरी कमालीची केली. कारण की आता त्यांना इथून माहिती आहे अंतिम टप्पा आला आणि अंतिम टप्प्यामध्ये जर गोलंदाजी चांगली राहिली तर पुढे देखील येत्या गोलंदाजांना तेवढी चांगला प्लॅटफॉर्म आणि तेवढा चांगला अगदी गोलंदाजी ते करू शकतात. आणि तो स्टार्ट मी तर म्हणेन प्रथमेशने मिळवून दिला, परंतु दुसऱ्या गोलंदाजाच्या खांद्यावरही तेवढंच भार असेल. परंतु केतन आहे समोर, ज्यांनी 5 बॉल डॉट केल्यानंतर 6व्या बॉलवर 1 धाव काढली. आता शेवटचं षटक. पहिलाच बॉल जर पाहिलं तर क्रीजच्या बाहेर डेड बॉलचा इशारा दिला जातो आणि पुन्हा जर अशाच पद्धतीने बॉलला रिलीज केलं तर नो बॉलचा कॉल येऊ शकतोय. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं तर प्रथमेशनं, परंतु आता इथून केतन देशमुख तीच बॅटिंग पुन्हा दाखवतील का मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आहेत त्यांच्याकडे, एकच धाव. चांगला फटका, बाची टो एन लागली आहे त्या ठिकाणी. पाहिलं तर फिल्डिंग चांगली झाली. आकाश यांच्या माध्यमातून एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न, दुसरी राऊंड साठी धावलेत, कारण की या क्षणाला त्यांना माहिती आहे धावा किती महत्वाच्या आहेत. धावा कशाही येवो, परंतु येणं स्कोर कार्डवर हेही फार महत्वाचं आहे आणि ते येतानाही पाहायला मिळाल्या. धाव संख्या जर पाहिली तर 3 धावा स्कोर कार्डवर लागतानाही पाहायला मिळाल्यात. ज्या टीमनं आजच्या या स्पर्धेमध्ये 63 धावा बनवल्या होत्या ना, 3 धावेंवर थांबवलं जातंय की काय. कॅच आहे आणि बॉल खाली, फिल्डर पकडला जाईल, जेल बाद फुटला, लोटलाय. टीम जर पाहिले ना तर बांबू ऑफिस डीजे रुपे सांगुर्ले टीमला धावा बनल्या 3 आणि त्यामध्ये फर्स्ट विकेट लॉस. संकटामध्ये मी तर म्हणेन नेहून पोहोचवलाय ते सांगुर्ले टीमला. डकआउट मध्ये जर पाहिली तर मशाल शांतता ही तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्यानं सांगुर्लीची कुठेही मॅच असू द्या, पाठीराखे आणि संपूर्ण अगदी एकंदरीत येऊन नेहमीच त्यांना पाठिंबा देत असतात. परंतु ती खेळी आता केतन देशमुख कडनं पाहायला मिळाली नाहीये.
पहिल्या मॅच मध्ये अर्धशतकाची कामगिरी केली, तर नंतर जर पाहिलं ना तर पूर्णपणे बाटफुकला राहिलेत आणि विकेटी खर्च केल्या. नवीन खेळाडू मिलिंद कातकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, ज्यांच्या माध्यमातून आज जर पाहिलं तर टार्गेट ग्रुप आयोजित ग्राम विकास आघाडी चषकामध्ये मैदान षटक ज्यांच्या माध्यमातून पहिलं टाकलं गेलं होतं. 30 गोलंदाजी मार्कवर आहेत. बॅटिंग चांगली करतील का तेही मिलिंदच्या माध्यमातून पाहावं लागेल. शॉट तर चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेचलाय. बाकअप आहे त्या ठिकाणी, फिल्डर ठेवण्यात आलाय आणि एका धाबेच्या सव्यानं नव्हे तर 2 धावा आणि या 2 धाब्यांच्या साह्यानं टीमची धाव संख्या 5 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. मिलिंदकडनं देखील अपेक्षा असतील एखाद्या मोठ्या स्ट्रोकची आणि ती खेचून आणावी लागेल मिलिंदलाही. सोडून दिलाय बॉल ऑफसाइड. दी ऑफ स्टंपला बॉलला रिलीज केलं गेलं होतं. धीरज आहेत गोलंदाजी मार्कवर आणि बॉल जर पाहिलं तर सटीक लेंथ वर टाकलाय. यॉर्क बॉल पंच डॉट आहे. इट्स अ डॉट बॉल. चांगला फटका मिलिंद यांच्या बॅटमधनं. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आय थिंक आणखीन एक बॉल असणार आहे, परंतु जर पाहिलं तर फटका मोक्याच्या क्षणी मी तर म्हणेन मिलिंद यांच्या बॅटमधनं आल्यात. 5 धावा होत्या या 6 टीमची धाव संख्या 1 गडी बाद 11 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. शेवटच्या बॉलवरही जर मोठा फटका आला ना तर मी तर म्हणेन एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचू शकतात बांबू ऑफिस डीजे रुपे सांगुर्ली संघ. मिलिंदकडे ती क्षमता आहे. अगदी जर पाहिलं तर रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्येही खेळताना पाहायला मिळालं होतं. बॅटिंग षटकही टाकलेत, बॅटिंगही चांगली केली आहे. खोदून काढला बॉलला समोर डाऊन दी ग्राउंड. यश शेवटच्या बॉलवर आलाय मोठा स्ट्रोक आणि ज्या क्षणाला शेवटच्या बॉलवर ज्या मोठ्या फटका येतो ना तोच फटका नेहमीच कारणीभूत राहते पराभवासाठी. परंतु चित्र का असंच पाहायला मिळेल दुसऱ्या सत्रामध्ये, कारण की या सत्रामध्ये धावा बनल्या टोटल बॅटिंग करत असताना 15, बॉल असतील 12 आणि लक्ष असेल 16चं. चला लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा. कोणता संघ 3 संघ धावेदार आहेत या स्पर्धेमध्ये आणि कोणता तो संघ असेल सिल्वर ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल आणि सुपर 2 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल त्यासाठी पाहायला आणि ऐकायला आणि साईप्रीत लाईव्ह सहमेन ही स्पर्धा पाहायला विसरू नका. रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामधील शिरडोन गाव आणि शिरडोन गावामध्ये ही स्पर्धा मात्र तुम्हाला पाहायला मिळते. देखणं आयोजन पाहिलं तर टार्गेट ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच केली जाते. चला टीम आई एकविरा कुडाबे संघ आपला टीम कॅप्टन आपण टॉस साठी पाठवायचा आहे. यातून जो संघ जिंकेल त्यांच्या विरोधात 2 हात करताना पाहायला मिळेल. नशीब त्यांच्या अगेन्स्ट आजमावलं जाईल आणि कोणते ते भाग्य विजेता संघ असतील जे क्वालिफाय आजच्या या पहिल्या दिवसामध्ये सुपर 2 मध्ये करतील. 3 दावेदार संघ आहेत. तिन्ही टीमनं अद्यापर्यंत जर पाहिलं तर परफॉर्मन्स आपला दाखवलाय चांगला, परंतु हा खेळ आहे आणि खेळामध्ये काही घडू शकतो आणि काही बिघडू शकतोय. 12 बॉल 16चं इक्वेशन आहे. ज्या पद्धतीनं प्रथमेशनं गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी राहिली. 5 डॉट बॉल काढलेत, एकच जाऊ पहिल्या षटकामध्ये आल्यात. त्यानंतर जर पाहिलं तर सेकंड ओव्हर मध्ये 14 धावा आल्यात आणि टोटल 15 धावा बनल्यात आणि 16चं टार्गेट हे सेट झाल्या. मी तर म्हणेन ही अचिव्हमेंट असणार आहे सांगुर्ली टीम साठी, कारण की 12 मध्ये 16 धावा ही रोखल्या जाऊ शकतात. परंतु त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर चिंचवली संघ आहे आणि त्यांच्या खेमामध्ये चांगले दर्जेदार बाटेरी आहेत आणि त्यांना रोखावं लागेल. रोखण्यासाठी काहीतून वापर केला जाईल. पहिल्या षटकामध्ये ऋषीचं मिलिंदला का पाठीमागे ठेवण्यात आलंय हाही प्रश्नचिन्ह असावा. तेही चांगले गोलंदाज आहेत, परंतु मी तर म्हणेन ऋषी यांचा वापर पहिल्या षटकामध्ये केला जाईल. वेलकम बॅक.
अगदी उशीर येणाऱ्या प्रेक्षकांसाठी ब्रेकिंग न्यूज, कारण की एका बाजूला सामना तुम्ही पाहताय बांबू ऑफिस डीचे रुपेश सांगुर्ळे आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर श्रीराम चिंचवली संघ खेळताना पाहायला मिळतोय, जिथे पहिला डाव संपन्न झालाय, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी चिंचवली टीमने धारदार केली आहे, परंतु आता शस्त्र बॅटिंग मध्ये तेवढी कामगिरी करताना पाहायला मिळतील का? ज्या पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर केतन देशमुखला ज्या पद्धतीने बागफुटला लोटलं होतं, तशा 3 मध्ये 6ची आवश्यकता आहे आणि 3 मध्ये एखादा जर षटकार आला तर सामना फिनिश होऊ शकतोय. आणखीन एक अनादर कमालीची गोलंदाजी, का मेडन षटक टाकलं होतं त्याचं उत्तम उदाहरण पुन्हा दर्शवत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय मिलिंद कातकरी. आणि आता आत्मविश्वास बाटललाही आपल्या मधील जागरूक करावा लागेल. टीमनं कशासाठी दाखल केले मैदानासाठी, कोणता विश्वास तुमच्यावर दाखवलाय, रिप्रेझेंट तुम्ही तुमच्या गावाला करत आहात आणि जर इथून सामना जिंकला तर खांद्यावर घेऊन तुम्हाला नाचवलं जाईल, परंतु सामना जिंकणार का इथून पाहणं फार गरजेचं आहे. चिंचवली संघ, इट्स अ क्लीन बोल्ड विकेट मिळाली जाईल. मिलिंद कातकरी, काही कमालीची गोलंदाजी. पराभव हे आम्हाला मान्य नाहीये या मॅच मध्ये. मिलिंद कातकरी हेच सांगून जातोय मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी, ज्यांना 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेन्स करण्यासाठी आणलं होतं आणि ती कामगिरी अद्यापपर्यंत ते त्यांनी चोख बजावल्या. बॉल जर शिल्लक या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर शिल्लक राहिलाय फक्त शेवटचा 10 धावा धाव फलकावर. आणि कोणता फलंदाज आता MS धोनी स्टाईल सामना फिनिश करेल पाहणं फार महत्वाचं आहे. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या माहितीसाठी 1 बॉल आणि 6 धावेंची गरज आहे. सामना संपलेला नाहीये, शर्यत आणखीन बाकी आहे. एका बॉल मध्ये 6ची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो आई एकवीरा कुडाबे संघाच्या विरोधात क्वालिफाय होण्याची ती नामी संधी त्यांना लाभली जाईल. चला मॅच स्टार्ट करायचं प्लीज विनंती आहे. चला विनंती आहे, फिल्डिंग लावायची आपण. जोरदार ताल्यानं स्वागत करा या शेवटच्या बॉलचा. 1 बॉल 6ची आवश्यकता. हृदयाचे ठोके दोन्ही टीमचे वाढले असतील, कारण की एका टीमचं अस्तित्व या एका बॉलवर लिहिलं गेलंय. सचिन भाई पवार त्यांनाही विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावर यावं. आपलंही सहर्ष स्वागत. टार्गेट ग्रुप आयोजित ग्राम विकास आघाडी ही स्पर्धा तुम्ही पाहताय. मॅच ऑन गेम ऑन. जोरदार ताल्यानं स्वागत करा एका बॉलचं. यस, सामना फिनिश. तब्बल